घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर. आस्ते कदम, आस्ते कदम. पुण्यश्लोक राजमाता, राष्ट्रमाता, वीरमाता माँसाहेब जिजाऊंचा, माँसाहेब जिजाऊंचा, महाराज गणपती, भूपती, गजाश्वपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान दष्टित, न्यायलंकार मंडित, शस्त्र शास्त्रात पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, योगीराज, श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महातेजस्वी, महापराक्रमी, शिवपुत्र, धर्मवीर, श्री 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 छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा. नमो पार्वती पते. हर 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 हर. जय भवानी, जय भवानी. महाराज बातम्या पाहून डोळ्यात पाणी दाटतं. वाईट वाटतं महाराज बातम्या पाहून डोळ्यात पाणी दाटतं. महाराज आज पुन्हा तुमचा अवतार आम्हा स्त्रियांना हवाय. तिथल्या तिथं फैसला देईल असा शासक कामाला हवाय, असा शासक कामाला हवाय. विधान को वीर ने सख्याल शिवराज भुव पाल तो यो हाथ को विशाल भयो भूषण बखान को तेरो करवाल भयो दक्षिण को ढाल भयो हिंद को दिवाल भयो काल तुर कान को. या छंदाचा अर्थ असा, हा शिव भूपाल प्रतिज्ञापणास नेणारा, पृथ्वीचा भार शिरावर घेणारा, चारी दिशांना स्वतःचा अंमळ पसरविणारा, जगतास शासन करणारा, औरंगजेबाच्या हृदयातील शल्य बनून राहिलेला, जावळी जवारकर राजांना अग्नीचा लोल बनून राहणारा, नरमुंड माळेमुळे शिवावरती कृपा धरणारा झाला. वीररसाचा ख्यालच असणाऱ्या शिवरायांच्या विशाल पराक्रमी शक्ती संपन्न भुजांचे वर्णन कोण करू शकेल. हे शिवराया, तुझी तलवार ही दक्षिणेची ढाल, हिंदूंच्या साठी रक्षण करती भिंत, तर यवनांचा काळ बनून राहिली आहे, असा या छंदाचा अर्थ. जयति जयति जय आदिशक्ती, जय काली कपर्दिनी, जय मधुकैटभ छलनी देवी, जय महिषी मर्दिनी. तलवार ही सगळ्यांच्याच हातात होत्या, ताकद सगळ्यांच्याच मनगटात होती, पण स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा ही मराठ्यांच्यात होती. ही इच्छा महाराजांनी जाणली होती, म्हणूनच अफजल खानाच्या वधानं प्रतापगडाची पायरी तुटली होती. मावळ आम्ही, वादळ आम्ही, मरणाचं भी काळ आम्ही, रणमस्तांची जात आमची, अरभ्या कोणाला धावतो र,
राजा तो आम्ही हात रतयाच शिकत नाही जवर तवर झुंजत रायाच तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकणानं झुजतो त्याची भाषा मेला मन जागयावी अशी त्याची भाषा मराठी मातीची तोच आहे आशा दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नाव दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नाव शंकराचं नवराज गडगावर शिवराज शिवराज राजा शिवराज 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 राजा शिवराज 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 राजा शिवराज शिवराज धाव मातंड चंड तू प्रचंड धाव साहुनिया तांडव हे करतु धुंद शंकरा तिन्ही नेत्र जाळू दे आणि मुंडळ मडमडम डमरुनाद डळमळे भूमंडळ आज हो शंकरा शंकरा धाव मातंड चंड तू प्रचंड धाव साहुनिया तांडव हे करतु धुंद शंकरा तिन्ही नेत्र जाळू दे आणि मुंडळ मडमडम डमरुनाद डळमळे भूमंडळ आज हो एकच नाव रे शिवाचं घेतलं अरे आले रे आले रे आले मराठी आले एकच नाव रे आमच्या शिवबाचं घेतलं श्वासात राजन ध्यासात राज धावात राजन भावात राज जगण्यात राजन मरण्यात राज हे शिवबार श्वासात राजन ध्यासात राज धावात राजन भावात राज जगण्यात राजन मरण्यात राज हे शिवबार आम्ही गड्या डोंगरचं राहणार चाकर शिवबाचं होणार 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 निशान भगवे भूवर पडके शत्रूचे मग काळीज धडके निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळज धडके निशान भगवे भूवर पडके शत्रूचे मग काळीज धडके आवळे आम्हीच लढणार आवळे आम्हीच लढणार साकर शिवबाचं होणार आम्ही गड्या डोंगरचं राहणार साकर शिवबाचं होणार आम्ही गड्या डोंगरचं राहणार साकर शिवबाचं होणार तानाजी होता वीरच मोठा लढता लढता पडला पट्टा तानाजी होता वीरच मोठा लढता लढता पडला पट्टा तानाजी होता वीरच मोठा लढता लढता
यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतम् धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवद्गीतेतल्या या श्लोकाचा अर्थ असा होतो की अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, जेव्हा जेव्हा धर्म वाढतो, तेव्हा धर्माच्या रक्षणासाठी आणि अधर्माच्या विनाशासाठी मी स्वतः युगे युगे जन्माला येईल. अशीच धर्माला काळीमा फासणारी परिस्थिती 17वे शतक सामोरे असताना होती. 350 वर्ष आधी ही भूमी परतंत्राच्या जोखात रखडत होती, अंधकारात चाच पडत होती. मोगल मुस्लिम सैन्य सामान्य जनतेवर सर्रास अन्याय करत होते. आया बहिणींची अब्रू लुटली जात होती. सगळीकडेच बसबसपुरी माजली होती. कोणी कोणाचा वाली नव्हता. आणि अशा या प्रतिकूल परिस्थितीत फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 रोजी श्रीकृष्णाने सांगितलेल्या श्लोकाचा प्रत्यय आला आणि किल्ले शिवनेरी व जिजाऊंच्या पोटी शिवबांचा जन्म झाला. महाराजांच्या जन्माच्या वेळची परिस्थिती अगदी शून्य होती, परंतु आऊसाहेबांच्या संस्काराने महाराजांनी अवघ्या विश्वाची निर्मिती केली. थोर, अलौकिक, दैदिप्यमान, अंगाला शहारे आणणार आणि डोळे विस्पारणार महाराजांचा इतिहास असून सुद्धा या देशाला 150 वर्ष गुलामी पत्करावी लागली. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. 6000 किलोमीटर लांबीवरून मुठभर इंग्रज आले आणि 2500 किलोमीटर लांब आणि 2500 किलोमीटर रुंद असणाऱ्या या हिंदुस्थानावर त्यांनी 150 वर्ष राज्य केलं. ते कसं, याच उत्तर शोधताना इंग्रजांचा शेवटचा गव्हर्नर फिलिप्स याने महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास केला. तो म्हणतो, या देशातला, या इतिहासातला हा पहिला राजा आहे ज्याला कळालं की सैन्य पोटावर चालतं. रिकाम्या पोटी पाठीचे कणे कधीच ताट राहत नाहीत. स्वाभिमान, अभिमान, अस्मिता या सगळ्या गोष्टी भरलेल्या पोटीच बऱ्या वाटतात. या मातीसाठी, या भूमीसाठी, या राष्ट्रासाठी जर लढणारी पिढी तयार करायची असेल तर आधी यांची पोट भरली पाहिजेत, मगच यांचे पाठीचे कणे ताट राहतील आणि या ताट कण्यातच स्वाभिमान, अभिमान, अस्मिता जागृत करता येईल. महाराजांनी आपल्या स्वराज्याचा वचननामाही यावरूनच ठरवला होता की सर्वांस पोटास लावणे आहे. या वचननाम्यातूनच महाराजांची दूरदृष्टीचा अंदाज येतो. महाराजांनी अवघ स्वराज्य उभं केलं, परंतु राज्याचं नाव त्यांनी शिवराज्य नव्हे तर स्वराज्य, स्व म्हणजे स्वतःच राज्य. मग माझं आहे ना, तर मलाच लढलं पाहिजे, मलाच मेलं पाहिजे, मलाच झुंजलं पाहिजे अशी उर्मी इथल्या प्रत्येकात बहरली, रुजली, फुलली. महाराज कोणतीही मोहीम काढायचे, सर्दीची तानाजी पुढे यायचा. राज यो डाव आपला, आपण जाणार राज, आपण लढणार राज. तसा यसाजी म्हणायचा, ए तान्या, अरे सर माग, अरे कधीपासून वाट बघतोय या लेका, यो डाव आपला, आपण जाणार राज. तसा बाजी म्हणायचा, नाही राज, आपणच जाणार, आपणच लढणार आणि आपणच मरणार. काय अलौकिक काळ होता तो शिवकाळ. इथे लोक जगण्यासाठी नव्हे तर मरण्यासाठी स्पर्धा करतायत. अलौकिक. महाराजांच्या युद्धनीतीचा सगळ्यात मोठा पैलू म्हणजे गनिमी कावा. आणि या गनिमी काव्याचं अप्रतिम उदाहरण म्हणजे बहादूरगडाचा, श्रीगोंद्याच्या बहादूरगडाचा प्रसंग. औरंगजेबाने बहादूर खानाला महाराजांचा राज्याभिषेक रोखण्यासाठी पाठवलं होतं, परंतु तिकडे रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला तरी या बहादूर खानाचा काही थांग पत्ता नाही. तत्काळ औरंगजेबाने बहादूर खानास पत्र लिहिलं, अरे तू तिथे करतोय तरी काय. तेव्हा उत्तर देताना बहादूर खान म्हणतो की हुजूर, मी उत्तरेकडून बरेच प्रयत्न केले, परंतु खुदाचीच इच्छा असावी की शिवाजी छत्रपती व्हावा. काय अप्रतिम उत्तर होतं ते. परंतु त्याला माहिती होतं एवढ्या उत्तरात काही भागणार नाही, औरंगजेब चिडेल, संतापेल. उत्तर देताना तो पुढे असं लिहितो की हुजूर, मी बहादूर गडावर 1 कोटी रुपये नगद आणि 200 दक्षिणी घोडे जमा केली आहेत. एवढा पावसाळा संपू द्या, ही सगळी संपत्ती मी आग्र्याला तुमच्यापर्यंत पोहोचवतो. यातच औरंगजेबाचा निम्मा राग शांत झाला. पण हे पत्र ज्या वेगात आग्र्याला औरंगजेबापर्यंत पोहोचलं त्याच्या दुप्पट वेगात ते रायगडावर महाराजांना समजलं.
महाराजांनी आपले सरसेनापती हंबीररावांना बोलावणं धाडलं. हंबीरराव, बहादूर गडावर 1 कोटी रुपये नगद आणि 200 दक्षिणी घोडे आहेत. हंबीरराव म्हणाले, आणतो. अहो, पुढचा काही संवादच नाही. हंबीरराव, बहादूर गडावर 1 कोटी रुपये नगद आणि 200 दक्षिणी घोडे आहेत. हंबीरराव म्हणाले, आणतो. अहो पण ते आणणं काही सोपं आहे. बहादूर गडावर 35,000ची खडी फौज आहे आणि एवढ्या फौजेच्या विळख्यातून जर संपत्ती आणायची असेल तर हंबीररावांकडे निदान 40-50 हजाराची तरी फौज असावी. मग स्वराज्याकडे एवढी फौज आहे. महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि सर्व सैन्य आपल्या शेतीवाडीच्या कामासाठी घरी गेलं होतं. मग आता लढण्यासाठी सैन्य. आपल्याकडे कधी आणीबाणी झाली, दंगल झाली तर राज्य राखीव दल येतं. ही संकल्पना महाराजांची. त्यावेळेस रायगडावर 10,000ची राखीव फौज होती. हंबीररावांनी 1,000ची फौज रायगडाच्या रक्षणासाठीच ठेवली आणि उरलेल्या 9,000 फौजेचे 2 भाग केले. 2,000ची फौज त्यांनी आपल्या स्वतःबरोबर घेतली आणि पुणे सांडस पाटस करत श्रीगोंद्याच्या अलीकडे असणाऱ्या कुरकुमला जाऊन थांबले. इकडून 7,000 फौजेचा सेनापती पुणे, रांजणगाव, शिरूर, नगर करत श्रीगोंद्याच्या दिशेने म्हणजेच बहादूरगडाच्या दिशेने निघाला. आता ही 7,000ची फौज जशी बहादूरगडाजवळ आली तसं त्यांनी कल्लोळ करायला सुरुवात केली आणि हा सगळा कल्लोळ बहादूरगडाच्या कानी पडला. एकेर बहादूर खानाजवळ आला. हुजूर, मराठे आ गए हुजूर, मराठे. कौन? मराठे हुजूर, मराठे. पर वो तो अंधेरे में आते हैं. पण ज्या अर्थी दिवसा आले असणार आणि माहिती असून सुद्धा की बहादूरगडावर 35,000ची खडी फौज आहे म्हणजे नक्कीच 40-50 हजार तरी असतील. बहादूर खानानं पुढचा मागचा विचार न करता आपली 35,000 फौज मराठ्यांच्या रोखात काढली. तिकडून मराठे जय भवानी, जय शिवाजी, अरे अरे महादेवचा जागर करत बहादूर खानाच्या सैन्यावर चालून जात आहेत. इकडून बहादूर खानाचं सैन्य मराठ्यांच्या रोखात चालतंय. यलगार, तत्ता, धिंदिन आक्रमण करत ते मराठ्यांवर चालून जात आहेत. आता दोन्ही सैन्य आमने सामने आलंय. तुंबड युद्ध माजतात, तलवारी उपसल्या गेल्या. बहादूर खान कडाडला आक्रमण. इतक्यात मराठ्यांनी आपली पावले फिरवली. बहादूर खानाला सुचायचंच बंद झालं. अरे अशी असते काय लढाई. मग आपलं सर्व सैन्य हे मराठ्यांच्या रोखात काढलं आणि मग चालू झालं मराठे पुढं मोगल माग, मराठे पुढं मोगल माग. 2 मैल, 5 मैल, 10 मैल, 15 मैल झालं तरी मराठे पुढंच. बहादूर खानाचं सैन्य जसं मागे वळून बहादूरगडाकडे जायला निघायचं तसं मराठे पुन्हा हुलकावणी द्यायचे आणि असं हुलकावणी देत देत त्यांनी बहादूर खानाला पुण्यात आणून सोडलं. पण जसं मराठे पुण्यात आले तसे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात ते कुठे गेले याचा बहादूर खानाच्या सैन्याला कायचा मार्गच उरला नाही. त्यांना काय माहितीये सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फक्त 3च गोष्टी फिरतात. एक वारा, दुसरा वाघ आणि तिसरं मराठे. चौथ्याचं तिथं काही काम नाही. पण बहादूर खान 35,000 फौजेनिशी पुण्यात आहे ही खबर एका हेराने हंबीररावांना दिली. बहादूर खान 35,000 फौजेनिशी पुण्यातच आहे आणि इकडचं रान मोकळच आहे. हंबीररावांनी आपल्या 2,000 फौजेनिशी बहादूरगडावर चाल केली. 1 कोटी रुपये नगद आणि किल्ल्यातील सगळं मौल्यवान दस्तऐवज त्यांनी घोड्यांवर लादून परत सांडस पाटस करत पुणे आणि पुण्याहून ते रायगडाला पोहोचले. स्वराज्याचा एकही मावळा न गमावता महाराजांनी आपल्या गनिमी काव्यानं 1 कोटी रुपये नगद आणि 200 दक्षिणी घोडे सहजरित्या स्वराज्यात आणले. गनिमी कावा हा महाराजांचा पैलू यातून दिसून येतो. आणि उत्तर शोधत असताना इंग्रजांचा शेवटचा गव्हर्नर फिलिप असं म्हणतो की जो राजा ज्याने स्वाभिमान दिला, जो राजा ज्याने अभिमान दिला, जो राजा ज्याने स्वातंत्र्य दिलं, शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं हे ज्या राजानं स्वकर्तृत्वानं करून दाखवलं, तो राष्ट्रीयत्व निर्माण करणारा राजा, पारतंत्र्याविरोधात प्रेरित करणारा राजा. आणि इथली लोक या राजालाच विसरली म्हणून आम्हा मुठभर इंग्रजांना इथे 150 वर्ष राज्य करता आलं. आज शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव म्हणजे तुमच्या माझ्यासाठी प्रेरणा उत्सव. ही प्रेरणा अशीच अखंड राहायला हवी. शिवराय नावाचं हे चैतन्य असंच अखंड पिढ्यानपिढ्यांमध्ये रुजायला हवं. तेव्हाच हे
स्वातंत्र्य आणि या स्वराज्याचं रूपांतर सुराज्यात होईल. लोकहितासाठी आणि लोक कल्याणासाठी असणारं हे महाराजांचं स्वराज्य आपण स्वराज्याच्याच प्रेरणेतून निर्माण करू शकतो अशी मी अपेक्षा करतो. शिवरायांना मानवंदना देतो आणि जाता जाता एवढंच म्हणतो की जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जागवणारा तो महाराष्ट्र होता. परंतु आपल्या कुटुंबाला बाजूला सारून रयतेची मायेनं काळजी घेणारा फक्त माझा शिवबा होता, फक्त माझा शिवबा होता. दिनांक 25 नोव्हेंबर 1659 राजे कोल्हापुरात दाखल झाले. राजांची नजर गेली ती त्या पन्हाळगडावर. पन्हाळगड एक अभेद्य किल्ला. बस मराठी फौज तिकडे दौडत निघाली. हवेत धुळीचे लोट उसळले, गनिमांचे पाय लटलटले, मराठे तटाला भिडले. असंख्य लोक ठार झाले. भयंकर कापाकाप सुरू झाली. गनिम घाबरला, गनिम शरण आला, झाला. गड काबीज झाला. शिंगे नौबती वाजू लागल्या. गडावर भगवा झेंडा अभिमानाने फडकू लागला. महाराजांना ही बातमी कळताच महाराज तात्काळ पन्हाळगडावर दाखल झाले. मशालीच्या नाचऱ्या उजेडात महाराजांनी त्या अप्रतिम गडाची पाहणी केली. पण एकंदरीत महाराजांनी घातलेला हा धुमाकूळ पाहून तिकडे बादशाह मात्र संतापला होता. त्याने सिद्धेश्वर या सैन्यास 40,000 सैन्यानिशी पन्हाळगडास वेढा देण्यास पाठवून दिलं. वेढा इतका कडक होता की महाराज तब्बल 4 महिने त्या वेढ्यात अडकून पडले. सुटकेची कोणतीच चिन्ह दिसत नव्हती. आता मात्र महाराजांना कळून चुकलं की ते शक्तीपेक्षा युक्तीचाच वापर केलेला बरा. ठरलं तर मग महाराजांनी बोलावणं धाडलं शिवा काशी द्या न्हाव्याला. तसा शिवा येता झाला. राज बोलावणं धाडल्याची. होय शिवा, आम्ही बरेच दिवस ऐकतोय की तुम्ही हुबहूब आमच्यासारखे दिसताय. आज पाहायचं तर आम्हाला प्रत्यक्ष दुसरा शिवाजी. तसा शिवा शहरला झटकनात गेला. महाराजांचा पेहराव परिधान केला, मस्तकावर जरीटोप चढवला आणि महाराजांसमोर महाराजांसारखाच मिशांना पीळ देत दाखल झाला. राज कसा दिसतो जी? राजे स्तब्ध, निशब्द. अरे शिवा, आरशात स्वतःचा प्रतिबिंब पाहिल्याचा भास होते शिवा. तसा शिवा बोलला, म्हणजे तू सिद्धीच्यावर बी आम्हाला ओळखायचं नाही? राजे बोलली, अरे तू शिवा, तुला हे कसं कळालं की आम्ही आमचं रूप घेऊन तुला त्या सिद्धीशी तहाची बोलणी करायला पाठवणार ते? राज, इतके दिस तुमच्या संग राहतोय ते का उगाच होय? तुमच्या काळजाचं ठोकं काय सांगते ते बी कळते आमासनी. दोघेही शहरले. दोघांची गळाभेट झाली. इतक्यात महाराजांच्या डोळ्यातील एक अश्रू घळकन निसटलं आणि शिवाकाशेदाच्या पाठीवर पडलं. आणि हीच कौतुकाची थाप शिवाकाशेदाला मोठं करून गेली. इकडं सिद्धीजवळचं सैन्य बेसावत होतं. का तर राजे स्वतः पन्हाळगडाहून खाली तहाची बोलणी करायला येत आहेत. शिवाजी महाराजांनी अगदी याच ढिलाईचा फायदा घेतला. ठरल्याप्रमाणे 2 पालख्या तयार झाल्या. एका पालखीत राजे स्वतः बसले व विशाळगडाकडे रवाना झाले व दुसऱ्या पालखीत महाराजांचं रूप घेतलेला शिवाकाशीत खाली मार्गस्थ झाला. पालखी खाली मार्गस्थ झाली. गड उतरून पालखी खाली आली. शाम्यानं पडदा उघडला गेला. राजे आस्ते कदम आत येत आहेत. आइये राजे, आइये. गळाभेट झाली. इतक्यात ते 2 संशयित डोळे शिवाकाशेदाकडे बघून काहीतरी पुटपुटले. ए शिवाजी नाही होऊ शकता. तसा सिद्धीवर खवळला. म्यानातून संशय निघाली, सक्कन फिरली आणि बाहेर आली आणि विचारता झाला सिद्धी, बता कोण आहे तू? तसा शिवा बोलला, मैं शिवाजी महाराज हूं. तसा पहिला वार, दुसरा वार, तिसरा वार, वारांची बोचार, रक्ताच्या चिळकांड्याने यातनांचा कल्लोळ उडाला आणि पुन्हा विचारता झाला सिद्धी, बता कोण आहे तू? पुन्हा शिवाचं उत्तर तेच, मैं शिवाजी महाराज हूं. आता मात्र सिद्धीजवळ खवळला होता. त्याची नजर गेली ती त्या 2 संशयित डोळ्यांकडे. ते 2 संशयित डोळे दुसरे तिसरे कोण नसून अफजल खानाचा मुलगा फाजल खान याचे होते. तसा फाजल खान बोलता झाला, मैंने देखा है शिवाजी को. अफजल खान वधाच्या वेळी कृष्णाजी भास्कराच्या तलवारीनं महाराजांच्या मस्तकावर वार झालाय. हा जर खरा शिवाजी असेल तर त्याच्या मस्तकावर वाराची खून पाहिजे. तसा सिद्धी थबकला, पुढे गेला. म्यानातून त्याने शिवाकाशीच्या डोक्यावरचा जरतोप धुडकावून लावला. पाहतो तर काय, डोक्यावर वाराची खून नाही. लगेच म्यानातून समशेर निघाली, सक्कन फिरली आणि बाहेर आली.
आणि पहिला वार, दुसरा वार, तिसरा वार, वाराची बोछार, रक्ताच्या चिळकांड्या आणि घायाळलेला शिवा खाली ढासळू लागला. आणि पुन्हा विचारता झाला सिद्धी, तूही हे शिवा? तसा शिवा बोलला, अरे हो मीच आहे तो शिवा. जन्मानं जरी शिवा काशीद म्हणून जन्मला असलो तरी मरताना राजांचं नाव घेऊन मरतोय. हे भाग्य काय कमी नाही. अरे या शिवाची छाती तुला फोडता येईल नाही, तू माझ्या राजाची पाठ काय धरणार? माझ्या राजाच्या जीवाला घोर लावणाऱ्याला आम्ही भिनगोर झोपू देत नाही. आमच्याच लोकांच्या वाट्यावर येऊन आमच्याच लोकांशी वाटमारी करणाऱ्याची आम्ही त्याच्या वाट्यावर जाऊन वाट लावल्याशिवाय परतत नाही. हा आमचा इतिहास आहे. बस. शिवा ढासळला, त्याचे ओठ लवले, डोळे हल्ले, श्वासानं माती उंच उडाली. उडणाऱ्या मातीला सांगत राहिला, जा जा सांगा तुमच्या राजाला तुमचा शिवा गेला. मातीत गेला, पण सांगा मातीसाठी गेला. कारण मातीत मरणारे अनेक असतात, मातीसाठी मरणारा फक्त मराठा असतो, फक्त मराठा असतो. पण राजानं जन्माला येऊन काय केलं हे मात्र बघायचंच राहिलं. गड किल्ल्यावर राजानं बांधलेल्या तळ्यांकडे पाहिलं, पण तिथंच पिऊन फेकलेली बाटली मात्र उचरायची राहिली. सोशल मीडियावर लोकांना इतिहासावरून भांडताना पाहिलं, पण इतिहासातल्या चुका सुधारून स्वतः सोशल व्हायचं मात्र राहिलं. प्रत्येक जातीचा माणूस मावळा होता हे पाहिलं, पण जातीत अडकून बसण्याने स्वतः मावळा मात्र व्हायचं राहिलं. महाराजांना चौकातल्या पुतळ्यात पाहिलं, तर कधी अंगभर टॅटू घालून मिरवताना सुद्धा पाहिलं, पण महाराजांना आचरणात आणायचं मात्र राहिलं. पण महाराजांना आचरणात आणायचं मात्र राहिलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून भगवे नाम आम्ही ओढले होते. कोणाला काय माहित त्या नावात काय दडले होते. महाराज खरंच समजले का? महाराज आम्ही मानले का? कसा होता आमचा जाणता राजा हे खरंच आम्ही जाणले का? महाराजांची स्मारके आम्ही चौका चौकात उभारली. खरं सांगा गड किल्ले थोडी तरी सुधारली? कोंढाण्याला तानाजीचा तुटलेला हात आजही डोळ्यासमोरून जात नाही. कोंढाण्याला तानाजीचा तुटलेला हात आजही डोळ्यासमोरून जात नाही. बाजी त्याला नडला होता, मुरार बाजी त्याला नडला होता. असाच नाही हा महाराष्ट्र घडला, असाच नाही हा महाराष्ट्र घडला. दगडाला दगड जोडला आणि माणसाला माणूस जोडला. तेव्हाच स्वराज्याचा गड किल्ला आणि रयतेचा मावळा झाला. स्वराज्याचा गड किल्ला आणि रयतेचा मावळा झाला. इथं एक एक मावळा आमचा मातीत झिजला, रक्तात भिजला. इथं एक एक मावळा आमचा मातीत झिजला, रक्तात भिजला. आणि स्वराज्य पायी गड किल्ल्याच्या कुशीत निजला, गड किल्ल्याच्या कुशीत निजला. त्याचं बलिदान आज आम्ही कवडी मोलाचं ठरवतोय. त्यांच्याच पवित्र गड किल्ल्यांवर आज आम्ही आमचाच बाजार भरवतोय. रोज एक इतिहासाचं पान इथं मिटत आहे, पण आजही काही जण संवर्धनासाठी झटत आहे. खांद्याला खांदा लावून आता आपल्याला खपायचंय, खांद्याला खांदा लावून आता आपल्याला खपायचंय. गड किल्ल्यांचा हा ऐतिहासिक वारसा आता आपल्याला जपायचा आहे. गड किल्ल्यांचा हा ऐतिहासिक वारसा आता आपल्याला जपायचा आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय हिंद.